मॉर्निंग फ्रेंड्स. आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. फर्स्ट ऑफ ऑल we must know that what is mean by geometry. What is mean by geometry? Let us see. Geometry, the part of mathematics. The part of mathematics that deals with such objects as points, lines, planes and space is called geometry. It means that हा एक गणिताचाच एक भाग आहे. जॉमेट्री म्हणजे काय आहे? एक गणिताचाच एक पार्ट आहे ज्याच्यामध्ये की आपण कशाचा अभ्यास करतो. या जॉमेट्रीमध्ये पॉइंट्स असतील, लाईन्स असतील, प्लेन्स असतील, स्पेस असेल, या सर्वांचा अभ्यास आपण या जॉमेट्रीमध्ये करत असतो. मग आता याच्यामध्ये आपणाला एक गोष्टी पाहता येतील की नेमकं काय असतं याच्यामध्ये. बरोबर आहे. पॉइंट म्हणल्यानंतर हा पॉइंट असेल अशा पद्धतीचा अनेक वेगवेगळे पॉइंट्स यामध्ये असू शकतात. मग आपण ते कोणत्याही पद्धतीचा पॉइंट आपण या ठिकाणी पाहू शकतो. ओके, तर याचा अभ्यास, या पॉइंटचा अभ्यास असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या लाईन्स असतील, त्या लाईनचा सुद्धा अभ्यास आपण या जॉमेट्रीमध्ये करत असतो. मग ती लाईन्स कशी असू द्या, हॉरिझॉन्टल असू द्या, व्हर्टिकल असू द्या, ऑब्लिक लाईन असू द्या किंवा अशा पद्धतीच्या कोणत्याही लाईन्स असू द्या, या लाईन्सचा सुद्धा अभ्यास आपण याच्यामध्ये करत असतो. प्लेन असेल म्हणजे आता प्लेन म्हणजे काय असतं पहा. एक प्रकारचं आपण त्याला आता सध्या आपण ते सविस्तरपणे नंतर पाहणारच आहोत. प्लेन इज लुक लाईक अ हाऊस. बरोबर आहे. म्हणजे एक घरासारखं म्हणायला आपणाला हरकत नाही. ते प्लेन असेल, स्पेस असेल आणि त्याच्यामध्ये आपणाला फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. याच्यामध्ये ट्रायंगल असेल, सर्कल असेल, रेक्टँगल असेल, स्क्वेअर असेल, हे सुद्धा पार्ट कशाचे आहेत म्हणून सांगितलेलं आहे. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ जॉमेट्री. फॉर एक्झाम्पल ट्रायंगल हा अशा पद्धतीचा ट्रायंगल असू शकतो. सर्कल असेल. आता या ठिकाणी आपण फक्त फॉर एक्झाम्पल साठी या ठिकाणी दाखवत आहोत. रेक्टँगल असेल, अशा पद्धतीचा, किंवा स्क्वेअर सुद्धा असेल. अशा पद्धतीचे म्हणजे याचा अभ्यास आपण जॉमेट्रीमध्ये करत असतो. आता आपणाला याच्यातील जे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते महत्त्वाचे पॉइंट्स आपणाला या ठिकाणी पाहायचं आहे. तर या जॉमेट्रीमधील फर्स्ट जो पार्ट आहे तो म्हणजे आपणाला या ठिकाणी पॉइंट्स आपणाला या ठिकाणी पाहायचं आहे. तर आपण हे पॉइंट्स नेमकं कशाला म्हणतो, हे पॉइंट्स काय आहे, तर ही संकल्पना आपण या ठिकाणी स्टार्टिंगला समजून घेणार आहोत. तर यामध्ये पहा, ज्यावेळेस आपण पॉइंट पाहत असतो त्यावेळेस त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे पहा. अ पॉइंट इज शोन बाय अ टायनी डॉट. अ पॉइंट इज शोन बाय अ टायनी डॉट. पहा, मग तो कशाचाही असेल की जो आपण एखादा डॉट फॉर एक्झाम्पल आता पहा, आपण या ठिकाणी एक असा डॉट दिला तर हा डॉट म्हणजेच काय असणार आहे, पॉइंट असणार आहे. हा डॉट म्हणजेच काय असणार आहे, पॉइंट असणार आहे. ओके, आणि मग आता हा पॉइंट आपण कशाने दिला, एखाद्या पेन्सिलनं दिलेला असेल, पेननं दिलेला असेल, किंवा आता आपण जर समजा एखाद्या मार्कर पेननं जर एखादा डॉट दिला पहा अशा पद्धतीचा, तर तो आपल्याला या ठिकाणी दिसतोय. याचा कलर आपण या ठिकाणी पाहू शकतोय
कशा पद्धतीचा आहे. हा येलो कलरचा आहे. आपण थोडासा कलर चेंज करू म्हणजे पहा आपणाला दिसेल हा डॉट सुद्धा. हा पहा म्हणजे अ पॉइंट इज शोन बाय अ टायनी डॉट. अ पॉइंट इज शोन बाय अ टायनी डॉट म्हणजे आपल्याकडे जे काही उपलब्ध साहित्य आहे पहा, बरोबर आहे, आणि त्याच्या साहित्यानं जर आपण एक डॉट दिला, पेन असेल, पेन्सिल असेल, चॉकपीस असेल, एखादा मार्कर पेन असेल, त्याच्यानं म्हणजे जे काही आपण एखादा डॉट देतो त्या डॉटलाच आपण या ठिकाणी काय म्हणणार आहोत, पॉइंट असं म्हणणार आहोत. या डॉटलाच आपण काय म्हणणार आहोत, पॉइंट असं आपण याला आपण म्हणणार आहोत. म्हणजेच पहा याच्यासाठी वी कॅन यूज अ पेन or a sharp pencil to make the dot. It means that we can use a pen. We can use a pen to show the point. We can use a pencil to show a point. Okay, or any other thing to show a dot. It means that we can show a point. Then मग आता हे जर आपण या ठिकाणी हे डॉट डॉट पाहिले, ओके, विथ द हेल्प ऑफ दीज डॉट्स म्हणजे ज्यावेळेस आपण एखादी रांगोळी काढत असतो ते रांगोळी काढण्यासाठी आपल्याला कशाचा उपयोग करावा लागतो, या डॉट्सचाच उपयोग आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. मग ज्याही वेळेस आपण हे डॉट्स पाहतो या डॉट्सला आपणाला हा डॉट हा डॉट हा डॉट म्हणजे आपण ज्याही वेळेस असे डॉट्स पाहू मग या डॉट्सला आपणाला फक्त हा डॉट असं म्हणता येईल का, हो नाही. म्हणजे आता नेमकं समजणार नाही की हा डॉट म्हणजे कोणता आणि तो डॉट म्हणजे कोणता. म्हणून त्याच्यासाठी आपणाला काय करावं लागणार आहे, त्यांना स्पेसिफिक असं नाव द्यावं लागणार आहे. ज्यावेळी वेळेस आपण एखाद्या पॉइंटला स्पेसिफिक असं नाव देऊ त्यावेळेस आपणाला ते सोपं जाणार आहे की कशा पद्धतीनं आपण त्याला वाचू शकतो. ओके, मग आता ज्याही वेळेस आपण एखाद्या पॉइंटला नाव देत असतो त्यावेळेस पहा काय करायचं असतं, तर याच्यामध्ये आपणाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे अँड दॅट थिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपणाला माहिती आहे in English there are 26 alphabets. There are 26 alphabets. तर इंग्रजीमध्ये एकूण 26 अल्फाबेट्स आहेत. ओके, तर मग हे 26च्या 26 अल्फाबेट आपणाला माहिती आहे की जे कॅपिटल लेटर्स आहेत ए पासून झेड पर्यंतचे जेवढे हे कॅपिटल लेटर्स आहेत हे कॅपिटल लेटर्स आपणाला या ठिकाणी यूज करायचे आहेत. ओके, मग आता आपण हे कॅपिटल लेटरनं नाव सांगत असताना म्हणजे किती लेटर्स घ्यायचे, ए पासून झेड पर्यंतचे किती लेटर्स घ्यायचे, तर ए पासून झेड पर्यंतचे आपणाला फक्त आणि फक्त एकच लेटर घ्यायचं आहे. कोणत्याही एकाच लेटरनं आपणाला त्या पॉइंटचं नाव सांगायचं आहे. म्हणजे पहा आता या ठिकाणचा जो आपणाला या ठिकाणी पॉइंट दिसत आहे या पॉइंटला आपणाला कॅपिटल लेटरनंच आपणाला या ठिकाणी त्याचं नाव द्यायचं आहे. आता हा जो पॉइंट आपणाला या ठिकाणी दिसतोय पहा, तर त्याला आपण एखादं कोणतंही नाव आपण याला आपण देऊ शकतो. पहा पॉइंट यल असेल. पहा आता हा पॉइंट जो आहे कोणता आहे, पॉइंट यल आहे. पॉइंट यल आहे. ओके, किंवा या पॉइंटला नाव द्यायचं असेल आपणाला या ठिकाणी तर आपण ते नाव या ठिकाणी देऊ शकतो. समजा कोणतंही लेटर असेल ए पासून झेड पर्यंत कोणतंही एखादं लेटर आपण याच्यासाठी यूज करू शकतो. याला आपण ए नाव दिलं. ओके, म्हणजेच आपण याला कशा पद्धतीने लिहू शकतो पहा, पॉइंट यल पॉइंट ए. बरोबर आहे. हे जे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे पॉइंट ए, मग आपण याला समजा असं लिहिलं म्हणजे लिहिताना कसं लिहायचं पहा,
हे आपल्याला दिसत आहे ते त्या पद्धतीनं, पण लिहिताना आपल्याला कसं लिहायचं आहे, पॉइंट, काय लिहायचं आहे, पॉइंट ए, काय लिहायचं आहे, पॉइंट ए, अशा पद्धतीनं आपण याला या ठिकाणी लिहू शकतो. पहा, ओके. हेही लिहित असताना आपल्याला याही ठिकाणी कॅपिटलच लेटर घ्यायचं आहे. ओके, या ठिकाणी आपण एक गोष्ट सांगितलेली आहे. पहा, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट. ओके, या पॉइंटच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पॉइंट्स आर नेम्ड बाय युजिंग कॅपिटल लेटर्स ऑनली, युजिंग कॅपिटल लेटर्स ऑनली. ओके, म्हणजे जेही पॉइंट्सचं नाव आहे ते पॉइंट्सचं नाव आपल्याला कॅपिटल लेटरनेच लिहायचं आहे. आता या पॉइंटला आपण कसं लिहू शकतो, पहा, पॉइंट. ओके, शो करत असताना आपण अशाच पद्धतीनं पॉइंट एल, आणि लिहित असताना मात्र आपल्याला अशाच पद्धतीनं लिहावं लागेल, पॉइंट एल. ओके, पॉइंट एल, अशाच पद्धतीनं आपल्याला ते शो करायचं आहे. म्हणजे ही आपल्याला महत्वाची एक गोष्ट झाली की पॉइंट काय आहे, अ टायनी डॉट. कशानेही, आपण पेननं दिलेला असेल, चॉकपीसनं दिलेला असेल, मार्कर पेननं दिलेला असेल, तो डॉट म्हणजेच काय असणार आहे, पॉइंट असणार आहे. पॉइंट हा कॅपिटल लेटरनेच दाखवायचा असतो, ही एक गोष्ट महत्वाची आहे. आणि याच्या बाबतीमध्ये आपण जर काही एक्झाम्पल्स पाहिजे म्हणले, द टीप ऑफ अ निडल, बरोबर आहे, टीप ऑफ अ निडल हे एक एक्झाम्पल असू शकतं आपल्या पॉइंट्सचं. आणि दुसरं एक्झाम्पल म्हणजे आपण याला असं सांगू शकतो, अ पार्टिकल ऑफ डस्ट इन द एअर, अ पार्टिकल ऑफ डस्ट इन द एअर. पहा, मग आता हे डस्ट कशा पद्धतीनं आपण पाहू शकतो. जर आपण पाहिलं की सकाळी सकाळी जर आपण पाहिलं, आपली खिडकी उघडी असेल आणि त्या खिडकीतून जर आपला सूर्यप्रकाश येत असेल, तर आपणाला त्या सूर्यप्रकाशामध्ये छोटे 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 पार्टिकल्स आपणाला दिसतात बघा, ते बरोबर आहे. दीज आर द डस्ट पार्टिकल्स. आणि या डस्ट पार्टिकल म्हणजे त्याच्यातला एक डस्ट पार्टिकल म्हणजेच आपला काय असणार आहे, तो पॉइंट असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आपण ते एक्झाम्पल्स या ठिकाणी पाहू शकतो. यानंतरची महत्वाची आणि याच्या पुढचा पार्ट म्हणजे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे लाईन सेगमेंट्स, लाईन सेगमेंट्स अँड लाईन्स, लाईन सेगमेंट्स अँड लाईन्स. सपोज वी टेक हिअर any two points and suppose that is the point P and that is the point Q, that is the point Q. आता हे दोन पॉइंट आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. हा P पॉइंट या ठिकाणी आहे, तर Q पॉइंट या ठिकाणी आहे. ओके, आणि मग आता when we want to join these two points with the help of scale, with the help of scale, आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे दोन पॉइंट आपण या ठिकाणी घेतलेले आहेत, पॉइंट P आणि पॉइंट Q, हे दोन्हीही पॉइंट आपल्याला जॉईंट करायचे आहेत. कशाच्या सहाय्याने करायचं आहे, विथ द हेल्प ऑफ स्केल और रुलर, विथ द हेल्प ऑफ स्केल और रुलर. आता आपण स्केल किंवा रुलर घेऊन आता हे दोन्ही पॉइंट ज्यावेळेस जॉईंट करू, पहा अशा पद्धतीनं आता हे दोन्हीही पॉइंट आपण या ठिकाणी जॉईंट केलेले आहेत. कोणते दोन पॉइंट्स आपण या ठिकाणी जॉईंट केलेले आहेत पहा, तर पॉइंट P आणि पॉइंट Q हे दोन्हीही पॉइंट आपण या ठिकाणी जॉईंट केलेले आहेत. ओके, मग आता ही जी लाईन आहे, बरोबर आहे, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या लाईन, आता ही जी लाईन आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, तर ही लाईन कशापासून बनलेली आहे, हे डॉट्स डॉट्स डॉट्स, नंबर ऑफ डॉट्स, बरोबर आहे, भरपूर डॉट्स असतील असे, हे डॉट्स मिळून ही जी लाईन आहे, ही लाईन या ठिकाणी आपण तयार झालेली पाहू शकतो. आता कॅन वी एक्सटेंड दॅट लाईन,
कॅन वी एक्सटेंड दॅट लाईन. आता ही जी लाईन आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, म्हणजे आता या ठिकाणी जर आपण स्केल ठेवला आणखीन आणि याला जर एक्सटेंड करण्याचा प्रयत्न केला, कॅन वी एक्सटेंड ऑन टुवर्ड्स पॉइंट पी और पॉइंट बी, याला आपण एक्सटेंड करू शकतो का? कॅन वी एक्सटेंड ऑन पॉइंट बी अँड पॉइंट क्यू, तर आपण याला एक्सटेंड करू शकतो विथ द हेल्प ऑफ स्केल आल्सो. ओके, अशा पद्धत. आता या लाईन मध्ये जर पाहिलं आपण तर हे काही आपण एक्सटेंड करू शकत नाही, परंतु या ठिकाणी जर असे आपण पुढे हे लाईन्स असे म्हणजे छोटे 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 जर आपण या ठिकाणी जर डॉट्स दिले पहा असे, तर हे डॉट्सच्या सहाय्यानं आपण हे स्केलच्या सहाय्यानं जर परत जोडलं तर हे आपण जॉईंट करून परत याला एक्सटेंड करू शकतो. बरोबर आहे, याला आपण एक्सटेंड या ठिकाणी करू शकतो. म्हणजेच आपण हे दोन्हीही डायरेक्शनला, ओके, हे दोन्हीही डायरेक्शनला आपण याला एक्सटेंड करू शकतो. समजा आपण याला जर असं दाखवलं की आता हा जो आपला या ठिकाणी एक समजा आपण या ठिकाणी हे जे लाईन आहे, हे लाईन आपण आता हा जेवढा काही पेपर आहे पहा आपला या ठिकाणी, ओके, जेवढी काही आपल्याला या ठिकाणी स्क्रीन दिसत आहे इथपर्यंत आपण ही लाईन या ठिकाणी काढलेली आहे. ओके, मग आता ह्या म्हणजे जेवढे काही आपल्याकडे या ठिकाणी स्क्रीन दिसत आहे याच्यावरती आपण ही लाईन या ठिकाणी काढलेली आहे. बरोबर आहे, मग या लाईनच्या बाहेरही आपल्याला काढता येऊ शकतं का? कॅन वी ड्रॉ दॅट लाईन ऑन अदर टाइप्स ऑफ planes? Yes, we can draw these lines on other planes. म्हणजे आता हे आपण कुठे कुठे काढू शकतो पहा. आता एक आपण ही पेपरवर काढू शकतो. आपला एखादा प्लेग्राऊंड असेल, त्या प्लेग्राऊंड वरती आपण सुद्धा ही लाईन्स काढू शकतो. आणखीन कुठे काढू शकतो, तर म्हणजे असे वेगवेगळे एक्झाम्पल्स आपल्याला या ठिकाणी पाहता येऊ शकतात की त्या ठिकाणी आपण या लाईन्स आपण काढू शकतो. म्हणजे ज्याही वेळेस आता ही लाईन आपण पाहतोय की पेपर जेवढा आहे तेवढा काढू शकतो, जेवढी स्क्रीन आहे तेवढी आपण या ठिकाणी दाखवू शकतो, किंवा प्लेग्राऊंड वरती काढू शकतो. म्हणजे वेगवेगळ्या प्लेन्स वरती आपण या लाईन्स या ठिकाणी काढू शकतो. मग आता हे आपणाला कितीही एक्सटेंड होऊ शकतं हे आपणाला माहिती आहे. बरोबर आहे, मग आता किती एक्सटेंड होऊ शकतं हे पाहण्यासाठी मग आपणाला काय करावं लागेल हो, की समजा हे जे लाईन आहे, ओके, आपण एक या ठिकाणी दुसरी एक लाईन आपण या ठिकाणी काढूया पहा अशा पद्धतीनं. आणि त्याला आपण समजा नाव दिलं एक्स वाय, याला नाव दिलं आपण एक्स वाय. ओके, काय नाव दिलेलं आहे? एक्स वाय असं नाव दिलेलं आहे आपण याला. ओके, मग आता हे दोन्हीही बाजूला एक्सटेंड होत आहे. बरोबर आहे, मग हे जर एक्सटेंड होत असेल तर आपणाला या ठिकाणी पहा, हे जर आपण अशा पद्धतीनं दाखवलं, हे काय आहे डिझाईन ते पाहूया आपण. याला काय म्हटलं जातं? ओके, हे जे आपण या ठिकाणी पाहतोय काय दिसत आहे आपणाला? हे एरो हेड्स आपणाला या ठिकाणी दिसत आहेत पहा दोन्हीही साईडला. आणि या दोन्हीही एरो हेड्सची काय जी काही डायरेक्शन आहे ही डायरेक्शन कशी आहे? अपोजिट साईडला आहे. या दोन्हीही एरो हेडची डायरेक्शन कशी आहे? अपोजिट साईडला आहे. कशी आहे? अपोजिट साईडला आहे. ओके, म्हणजे अपोजिट साईडला आहे याचाच अर्थ काय आहे की
arrowheads are used. मग आता हे कशासाठी यूज केलं जातं की दॅट शोज लाईन गोज ऑन अँड ऑन इन दीज डायरेक्शन्स. म्हणजे ज्या डायरेक्शनला आपल्याला हा एरोहेड दिसत आहे हे आपल्याला काय दाखवतात की लाईन गोज ऑन अँड ऑन इन बोथ डायरेक्शन्स. म्हणजे या डायरेक्शनला कितीही आहे ते, या डायरेक्शनला कितीही आहे. आणि हा एरोहेड काय दाखवतो की या डायरेक्शनला ओके म्हणजे हा एक्स डायरेक्शनला कितीही एक्सटेंड होऊ शकतो. आणि हा जो एरोहेड आहे वाय पसला हा काय दाखवतो की वाय साइडला हा कितीही एक्सटेंड होऊ शकतो. इट मीन्स दॅट these two arrowheads are used to show that a line goes on and on in both directions. ओके, आता म्हणजे हे जर एरोहेड्स असतील तर आपणाला या ठिकाणी सांगता येतं की याला एंड पॉइंट आहे का, एंड पॉइंट नाही. ओके, म्हणजे जर एखादी आपण लाईन दाखवली, आता लाईन कशाला म्हणायचं असतं की ज्याला दोन एरोहेड्स असतात. पहा ओके, ज्या लाईनला दोन एरोहेड्स असतात अँड दीज टू एरोहेड्स आर इन अपोजिट डायरेक्शन्स. ओके, जर समजा आपण एक लाईन काढली अशी आणि त्याच्यावर अशा या पद्धतीचे हे एरोहेड्स दाखवले. पहा ओके, तर या फिगरला आपणाला लाईन म्हणता येणार आहे का, नाही. का बरं म्हणता येणार नाही, बिकॉज दीज टू एरोहेड्स हिअर इन दॅट फिगर ऑल्सो देर आर टू एरोहेड्स अँड दीज टू एरोहेड्स आर इन वन डायरेक्शन्स. ओके, हे दोन्हीही एरोहेडची जी काही डायरेक्शन आहे कशी आहे, एकच आहे. बरोबर आहे. अपोजिट डायरेक्शन मध्ये आहेत का, नाही, एकाच डायरेक्शन मध्ये. म्हणजे हे फक्त याच साइडला एक्सटेंड होणार आहे. ही जी आहे ते एकाच डायरेक्शनला एक्सटेंड होणार आहे. परंतु आपल्याला माहिती आहे लाईन एक्सटेंड्स इन्फानाइटली इन बोथ डायरेक्शन. ओके, तर आपणाला हे अपोजिट साइडला एरोहेड्स असले पाहिजेत. ओके, तरच आपण त्याला लाईन असं म्हणू शकतो. ओके, मग ज्याही वेळेस आपणाला एखाद्या म्हणजे लाईनला एंड पॉइंट असतो का, तर लाईन्सला एंड पॉइंट नसतो. आणि हा एंड पॉइंट नसतो हे आपण कशा पद्धतीने दाखवू शकतो. पहा, तर ह्या एरोहेड्सनं दाखवू शकतो. ओके, मग आता या लाईनचं ज्यावेळेस आपणाला नाव लिहायचं असेल, बरोबर आहे, तर त्यावेळेस आपणाला कसं लिहिता येतं. पहा की लाईन एक्स वाय अशा पद्धतीने आपण या लाईनचं नाव लिहू शकतो. लाईन एक्स वाय. ओके, याही ठिकाणी ज्याही वेळेस आपण एखाद्या लाईनचं नाव लिहित असतो विथ द हेल्प ऑफ टू लेटर्स, ज्याही वेळेस आपल्याला टू लेटर्सनं एखाद्या लाईनचं नाव लिहायचं असतं ते लाईनचं नाव हे आपण कॅपिटल लेटरनच लिहायचं असतं. ओके, कशानं लिहायचं असतं, कॅपिटल लेटरनच लिहायचं असतं. आणि यालाच आणखीन अशा पद्धतीनेही आपण लिहू शकतो. पहा, लाईन एक्स वाय तर आपण लिहिलेला आहे व त्याच पद्धतीने आपण असं सुद्धा लिहू शकतो, लाईन वाय एक्स म्हणजे लाईन एक्स वाय किंवा लाईन वाय एक्स. अँड जर आपणाला त्या लाईनचं नाव जर बाय सिंगल लेटर सुद्धा आपण या लाईनचं नाव लिहू शकतो. ओके, जर आपणाला सिंगल लेटरनं लिहायचं असेल तर त्या ठिकाणी आपणाला स्मॉल लेटरचा यूज करायचा आहे. ओके, कशाचा, स्मॉल लेटरचा यूज करायचा आहे. तर आपण याला एकाच लेटरनं म्हणजे याला आपण लाईन ए असं सुद्धा आपण या ठिकाणी लिहू शकतो. लाईन ए. जर आपल्याला सिंगल लेटरनं लिहायचं असेल तर कोणते लेटरचा यूज करायचा, आपल्याला या ठिकाणी स्मॉल लेटरचाच यूज करायचा आहे. ए पासून झेड पर्यंतच्या कोणत्याही एका स्मॉल लेटरचाच यूज आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. ओके, म्हणजे याला आपण
टू लेटर्स लिहित असताना कॅपिटल लेटरचा यूज करायचं आणि सिंगल लिहित असताना आपल्याला या ठिकाणी स्मॉल लेटरचा यूज करायचा आहे. ओके, आता पहा म्हणजे हे आणि हे जे आपण या ठिकाणी पाहतोय पहा PQ. ओके, हा काय आहे? इथं काही ॲरो हेड्स आपल्याला दिसत आहेत का? पहा या ठिकाणी ॲरो हेड्स नाहीत. जर ॲरो हेड्स नसतील तर त्याला तिथं एंड पॉइंट आहे. काय आहे? एंड पॉइंट आहे. ओके, म्हणजेच याला आपल्याला काय म्हणता येतं पहा, लाईन सेगमेंट. काय म्हणणार आहोत आपण याला? लाईन सेगमेंट. का बरं याला आपल्याला लाईन सेगमेंट असं म्हणायचं आहे पहा? कारण की याला काय आहे? एंड पॉइंट्स आहेत. कुणाला? या लाईन सेगमेंटला. म्हणजेच अ लाईन सेगमेंट हॅज 2 पॉइंट्स शोविंग इट्स लिमिट्स. A line segment has 2 points showing its limits. ओके, म्हणजे या लाईन सेगमेंटला 2 पॉइंट्स आहेत. कोणकोणते? पॉइंट P आणि हा पॉइंट Q. ओके, हे दोन्ही पॉइंट आपल्याला काय दाखवतात की याची लिमिट एवढीच आहे. ओके, या लाईन सेगमेंटची लिमिट एवढीच आहे, याच्या पुढे हे एक्सटेंड होऊ शकत नाही. ओके, याची लेंथ आपण सांगू शकतो सपोज दॅट इज 5 सेंटीमीटर. ओके, काय असेल? 5 सेंटीमीटर असेल, 10 सेंटीमीटर असेल, 2 सेंटीमीटर असेल, काय जे असेल ते असेल, परंतु हे फायनाईट असतं. लाईन सेगमेंटची जी काही लेंथ असते ही कशी असते? फायनाईट असते. आणि लाईनची जी काही सेगमेंट म्हणजे लेंथ असते ही मात्र इन्फानाईट असते. कशी असते? इन्फानाईट असते. ओके, आणि ज्याही वेळेस आपणाला हे लाईन सेगमेंट लिहायचं असतं त्यावेळेस इन शॉर्ट आपण असं जरी लिहिलं तरी सुद्धा या ठिकाणी चालू शकतं. पहा कशा पद्धतीनं पाहूया आपण ते. जर लाईन सेगमेंट असेल तर त्याला आपण असं लिहायचं आहे पहा की हे पॉइंट Q आहे आपला. ओके, तर त्याला आपण सेगमेंट जे असेल त्याला इन शॉर्ट मध्ये आपल्याला असंच लिहायचंय SEG. काय लिहायचंय? SEG. सेग लिहायचं आहे. लिहिताना आपल्याला सेगच लिहायचंय, परंतु वाचताना मात्र त्याला सेगमेंट असंच वाचायचं आहे. सेगमेंट PQ. काय वाचायचं आहे याला आपल्याला? सेगमेंट PQ. किंवा याला आपण असं सुद्धा वाचू शकतो सेगमेंट QP. सेगमेंट QP. ओके, तर या ठिकाणी आपल्याला ह्या लाईन सेगमेंटला शॉर्ट मध्ये लिहायचंय सेग, परंतु वाचत असताना मात्र सेगमेंट PQ किंवा सेगमेंट QP असंच आपल्याला या ठिकाणी वाचायचं असतं. तर अशा पद्धतीनं आपण आजच्या भागामध्ये हे जे पॉइंट असेल, जॉमेट्री असेल, याच्यातील हे महत्त्वाचे पॉइंट्स आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. लाईन सेगमेंट, लाईन्स हे महत्त्वाचे पॉइंट्स या ठिकाणी आज आपण पाहिलेले आहेत. राहिलेला पार्ट आपण हा पुढील भागामध्ये या ठिकाणी पाहूया. थँक्यू. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणखीनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.